देवनार डम्पिंग ग्राउंडमधील कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा टेंडरची मुदत वाढवली। 1,85,00,000 मेट्रिक टन जुना कचरा शास्त्रीय पद्धतीने 3 वर्षात साफ करण्यात येणार। कल्याणपूर्वमध्ये योगेश्वर टॉवरची संरक्षक भिंत कोसळली। 14 वाहनांचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। शेजारील बांधकामाच्या कामातल्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडल्याचा रहिवाशांचा आरोप। नाशिक शहरामध्ये जून महिन्यात विक्रमी पाऊस। तब्बल 10 वर्षांनंतर शहरामध्ये जून महिन्यात 315 मिलीमीटर पावसाची नोंद। गंगापूर धरण 65% जास्त भरल्यानं 6,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर नांदूर मध्यमेश्वरमधून 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। उजनीमधून भीमा नदीमध्ये 31,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वीर धरणातून देखील 6,500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। राजकोट किल्ल्याच्या चौथरा दुरुस्तीला सुरुवात। मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे चौथऱ्याचं नुकसान झालं होतं। एअर इंडियाची आखाती देश, युरोप आणि अमेरिकेकडे जाणारी विमानं रद्द। दुबई, दोहा आणि अबुधाबी शहराला जाणारं विमान देखील रद्द। मुंबईवरून कुवेत आणि अमृतसरवरून दुबईला जाणाऱ्या विमानांना परत बोलावलं। पंढरपूरला पुराचा धोका। उजनीमधून भीमा नदीमध्ये 31,600 क्युसेकचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वीर धरणातून देखील 6,500चा विसर्ग। लालपरीचं लोकेशन प्रवाशांना कळावं यासाठी तयार केलेल्या एसटीच्या ॲपची सुरुवात 15 ऑगस्टला होणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। परिणामी एसटी तिकिटांवर अंकाच्या माध्यमातून बस स्टँडवर येण्याची गाडीची अचूक वेळ कळणार। वारीमुळे पुणे मेट्रोला 16 लाखांचा फायदा। वाहतुकीवर निर्बंध असल्यानं नागरिकांची मेट्रोला मोठी पसंती। प्रवासी संख्या 5 लाखांच्या वर।